गणपती बाप्पा मोरया बोलत गणपतीची मूर्ती अखेर मुंबई कटके ओके गणपती बाप्पा मोरया म्हणत गणपतीची मूर्ती अखेर मुंबईतील विद्याविहारवरून भारत आणि पाकिस्तानची जी बॉर्डर आहे पूछ म्हणजे भारताचे जे शेवटचं टोक गाव जे समजलं तिथे जाणार आहे। मी आता त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गणपतीची जी सुबक अशी मूर्ती आहे ती बनवली गेली आहे। सिंहासनावर आरूढ झालेली मूर्ती आहे। 5 ते 6 फुटाची मूर्ती आहे। आपण ज्यांच्या कारखान्यात उभ्या त्यांची बातचीत करून घेऊया। दीदी काय सांगाल, अखेर गणपतीची मूर्ती आज पाकिस्तानला रवाना होणार आहे, भारत पाकिस्तानच्या सीमेवर रवाना होणार आहे, काय नक्की भावना आहेत? ये पूरे मुंबई वासियों का और पूरे देशवासियों का प्यार लेके जाते हैं हम अपने सैनिक भाइयों के लिए और उनका मनोबल बढ़ाने के लिए, क्योंकि वो वहाँ पे अपने जान हथेली पे रख के हमारी रक्षा करते हैं। और जैसे कि मुंबई में ये उत्सव मनाते हैं वैसे ही पूरे हर्षोल्लास के साथ 10 दिन ये उत्सव मनाया जाता है और हमारे सैनिक भाई अपने घर परिवार से दूर रह के वहाँ पे आध्यात्मिक शांति प्राप्त करते हैं। दीदी ही गणपतीची मूर्ती आज भारत आणि पाकिस्तानच्या सीमेच्या बॉर्डर निघाली, कशा प्रकारे ही गणपतीची मूर्ती इकडनं त्या ठिकाणी रवाना होईल, काय तुमच्या नक्की भावना आणि पुढील कसा नियोजन असेल? यहाँ से ये ट्रेन द्वारा हम लोग जम्मू तक लेके जाएंगे और उसके आगे वहाँ से ट्रक द्वारा हम लोग बॉर्डर पे लेके जाएंगे और पूरे वहाँ से सब लोग आएंगे उनका वेलकम करने के लिए और पूरे हर्षोल्लास के साथ और पूरे भक्तिभाव के साथ उनकी अर्चना की जाती है वहाँ पे। नक्की तुम्ही जर पाहिलं असेल तर गणपतीची मूर्ती पाहू शकता की कशा प्रकारे ती सुंदर अशी गणपतीची मूर्ती बनवलेली आहे। 5 ते 6 फुटाची मूर्ती आहे। सिंहासना आरूढ झालेली मूर्ती आहे। एका साईडला कृष्ण असेल तर एका साईडला गाईचं देखील त्याच्यात दाखवलेलं आहे। आपल्यासोबत इथे तुम्ही एका साईडला पाहू शकता सेल्फी पॉईंट देखील बनवला गेलेला आहे की त्या साईडला गणपतीची मूर्ती कशी बसवली जाते, कशा प्रकारे गणपतीची मूर्ती आरूढ केली जाते ते देखील इथे दाखवलेलं आहे। आपल्यासोबत इथे मूर्तिकार आहेत, काय सांगाल तुम्ही ही जी गणपतीची मूर्ती बनवली आहे, आता ती गणपतीची मूर्ती अखेर निघालेली आहे, आज काय सांगाल? मूर्ती निघाली आता ती बॉर्डरला ईश्वर देते आणि छत्रपती आवटे दादा हे सैनिकासाठी जे काम करतात चांगलं काम करतात, म्हणजे काय सैनिक आपले उत्साहापासून सणापासून 12ही महिने जीवाची आहुती देऊन तिथं हे करतात, मग त्यांचा उत्साह वाढण्याचा कार्यक्रम त्यात माझा छोटाफार हातभार आहे। नक्कीच जर पाहिलं असेल तर गणपतीची मूर्ती आज दुपारच्या सुमारास काही वेळात आता भारताची जी बॉर्डर आहे म्हणजे शेवटचं टोक पूछ म्हणून बोलवलं जातं तिकडे रवाना होणार आहे। कॅमेरामन विक्रमसोबत मयूर राणे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।